तर आत्ता माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोक आप्पा काळे पाटील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत त्यांचे मत जाणून घेऊ. आज अतिवृष्टीमुळे तालुक्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झालेली आहे. अवकाळी पावसाच्या साम्य असा हा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक आपत्त्या आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेले आहे आणि म्हणून शासनाने 2 दिवसापूर्वी अलर्ट जाहीर केला, दक्षतेचं आव्हान केलं. परंतु हे जरी केलं असेल, नागरिकांनी जरी याची दक्षता घेतली असेल, तर या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे कामगारांचे जे नुकसान झाले ते कधी भरून न येणारे झालेले आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी शासनाला आव्हान करेन की शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान, कामगारांचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने यांना मदत करावी असं आव्हान आणि अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. या निमित्ताने मी हेही पण आपणाला सांगू इच्छितो, आपणामार्फत शासनाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मराठीमध्ये एक म्हण आहे, देखले देवा दंडवत, त्याप्रमाणे शासन एखादं संकट उभं राहिलं म्हणजे त्यावरती उपाययोजना करायला सुरुवात करते. परंतु असं न करता या संदर्भामध्ये पावसाळ्यापूर्वी याबाबत अत्यंत महत्त्वाच्या अशा उपाययोजना करणं गरजेचे आहे. आज तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालेले आहे, अनेक लोक वाहून गेलेले आहेत आणि हे सर्व होत असताना आपत्ती व्यवस्थापनासारखी त्यांची जी यंत्रणा आहे ती कुठे काम करताना काहीच दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणावरती खर्च केले जातात, परंतु आपद मित्र कुठे दिसत नाहीये. जर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर निसर्ग साहस संस्थेसारखी एक संस्था चांगल्यापैकी काम करते, परंतु त्या संस्थेला शासनाकडून ज्या सुविधा उपलब्ध करायला पाहिजे, ज्या द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही. आणि मग अशा कठीण प्रसंगी हे जर आपद मित्र जर त्या ठिकाणी आले आणि त्यांना जर यंत्रणा नसेल तर काही अघटित प्रकार घडू शकतो. आणि म्हणून शासनाने या संस्थेला भरीव अशी साहित्याची मदत करावी. दुसरी बाब आपल्यामार्फत मी हे लक्षात आणून देतो की आपत्ती व्यवस्थापन शिबिरं ही शासन घेत असते, पण नक्की आपद मित्रांना प्रशिक्षण देतंय की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. या संदर्भात मी मागच्या महिन्यामध्येच प्रांत ऑफिसला पत्र दिलं आणि जुन्नर आपद व्यवस्थापनाच्या शिबिराच्या संदर्भामध्ये माहिती विचारलेली होती, परंतु उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत साहेबांनी किंवा त्या कार्यालयाने मला अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाहीये. आणि आज दोन्ही तालुक्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला जाहीरपणाने सांगतो, आपल्या मार्फत जाहीरपणाने सांगतो की आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात आपत्ती येण्यापूर्वी शासनाने जास्तीत जास्त याच्यावरती उपाययोजना कराव्या व त्या आपत्ती आल्यानंतर त्या उपयोगात आणाव्यात. धन्यवाद.